शाहरुख खानचा वांद्रे येथील आलिशान बंगला मन्नत, अजय देवगणचा जुहूतील महाल आणि टायगर श्रॉफचे हायटेक प्रोडक्शन हाऊस एकाच दिवशी एकाच वेळी या तिन्ही महासत्तांच्या दरवाजावर एक कायदेशीर नोटीस धडकते. एका बाजूला ज्यांना देश सुपरस्टार मानतो, जे पडद्यावर गुंडांना बदलतात, नीतिमत्तेचे धडे देतात, तेच सुपरस्टार एका गुटखा कंपनीच्या तालावर नाचताना पकडले गेले. पण प्रश्न असा आहे की कोट्यवधी रुपये कमवणारे हे सुपरस्टार अवघ्या काही कोटींच्या जाहिरातीसाठी आपल्या चाहत्यांच्या जीवाशी खेळायला कसे तयार होतात? आणि या सर्वांना चॅलेंज करायला समोर उभा राहिलाय एक असा अधिकारी ज्याच्या नावाने बड्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि उद्योगपतींचे धाबे दणाणतात. होय, तुकाराम मुंडे सर, सिंघम तुकाराम मुंडे सर. पण मित्रांनो, ही गोष्ट फक्त एका नोटीसपुरती मर्यादित नाही. हा खेळ इतका खोल आणि भयानक आहे की यात सरोगेट ऍडव्हर्टायझिंग नावाचा असा एक काळा धंदा लपलाय, ज्याने आजपर्यंत लाखो तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. 14 ऑगस्ट 2026 चा तो दिवस महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDA ने बॉलिवूडच्या 3 बड्या स्टार्सना शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली. 15 दिवसांच्या आत उत्तर द्या, नाहीतर कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा थेट इशाराच देण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल की त्यांनी तर फक्त विलायची किंवा इलायचीची जाहिरात केली होती, हो ना? मग एवढा गदारोळ कशासाठी? इथेच तर खरा गेम आहे. ज्याला आपण साध्या भाषेत जाहिरात समजतो, ती कायद्याच्या भाषेत सरोगेट ऍडव्हर्टायझिंग म्हणजेच की छुप्या पद्धतीची जाहिरात असते. टीव्हीवर दाखवताना दाखवायची विलायची, पण दुकानावर गेल्यावर मिळतो तोच कर्करोगाला आमंत्रण देणारा गुटखा आणि पान मसाला. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 च्या कलम 30(2)(अ) नुसार महाराष्ट्रात गुटखा, तंबाखू आणि निकोटीन युक्त पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर 1 वर्षासाठी पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पण हे ब्रँड्स या कायद्याला चकवा देण्यासाठी बॉलिवूडच्या स्टारचा चेहरा म्हणून वापर करतात. पण हा खेळ नक्की सुरू कधी झाला आणि तुकाराम मुंडेंच्या एका निर्णयाने या पान मसाला इंडस्ट्रीला हादरवून का सोडलं? जरा विचार करा, एखादी कंपनी इलायची विकून हजारो कोटींचे टर्नओव्हर दाखवू शकते का? 5 रुपयांच्या विलायचीच्या पुडीसाठी एका अभिनेत्याला 10 ते 15 कोटी रुपये मानधन देणं कोणत्याही गणितात बसतं का? अजिबात नाही. हा एक सायकोलॉजिकल ट्रॅप आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही टीव्हीवर तुमच्या आवडत्या अभिनेत्याला अतिशय स्टायलिश अंदाजात बोलो जुबा केसरी म्हणताना पाहता, तेव्हा तुमच्या नकळत तुमच्या मेंदूत त्या ब्रँडचे नाव कोरले जाते. जेव्हा एखादा तरुण दुकानात जातो, तेव्हा तो विलायची मागत नाही, तर तो थेट त्या ब्रँडचा गुटखा मागतो. 2022 मध्ये असाच एक वाद पेटला होता, जेव्हा अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण एकत्र या जाहिरातीत दिसले होते. त्यावेळी जनतेचा आक्रोश इतका तीव्र होता की अक्षय कुमारला सोशल मीडियावर जाहीर पत्र लिहून माफी मागावी लागली होती. अक्षयने लिहिले होते, मी माझ्या सर्व चाहत्यांची माफी मागतो. या जाहिरातीतून मिळालेले सर्व पैसे मी एका चांगल्या कामासाठी दान करत आहे. भविष्यात मी अत्यंत काळजीपूर्वक ब्रँड सिलेक्ट करेल. पण मंडळी, इथेच एक मोठा ट्विस्ट येतो. अक्षय कुमारने माफी मागितली, पण शाहरुख खान आणि अजय देवगण गप्प राहिले. उलट 2024 मध्ये त्यांनी टायगर श्रॉफला या जाहिरातीत ओढलं. नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी एका नव्या आणि तरुण चेहऱ्याचा वापर करण्यात आला. त्यांना वाटलं होतं की कायदा त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही, कारण करारात लिहिले होते, आम्ही गुटख्याची नाही, विलायचीची जाहिरात करत आहोत. पण ते म्हणतात ना, कायदा सर्वांसाठी समान असतो, मग तो सामान्य नागरिक असो किंवा मन्नत बंगल्यात राहणारा बादशाह. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या FDAच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाली आणि चक्रे वेगाने फिरू लागली. तुकाराम मुंडे हे नाव प्रशासकीय वर्तुळात कडक शिस्त आणि धडक कारवाईसाठी ओळखलं जातं. पदभार स्वीकारताच त्यांनी राज्यभरात भेसळयुक्त दूध, बनावट औषधे, हॉटेल्समधील निकृष्ट दर्जाचे अन्न आणि शाळांच्या परिसरात विकले जाणारे जंक फूड याविरुद्ध मोहीम उघडली. पण या मोहिमेदरम्यान त्यांच्या लक्षात आले की तळागाळात बंदी असूनही गुटख्याची विक्री सुरूच आहे. या विक्रीला खतपाणी घालणारी खरी ताकद कोणती? तर टीव्हीवरून 24 तास चालणाऱ्या या छुप्या जाहिराती. मुंडेंनी थेट मुळावरच घाव घालण्याचं ठरवलं. त्यांनी कायदेतज्ञांशी चर्चा केली, FSS ऍक्ट 2006च्या नियमावलीचा अभ्यास केला आणि एक मास्टर स्ट्रोक मारला. त्यांनी थेट नोटीस काढली.
ज्या ब्रँडच्या नावाने तुम्ही विलायचीची जाहिरात करत आहात त्याच नावाने बाजारात बंदी असलेला पान मसाला आणि तंबाखू विकला जातो. त्यामुळे ही सरोगेट जाहिरात असून तुम्ही अप्रत्यक्षपणे प्रतिबंधित पदार्थाचा प्रचार करत आहात. तुमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वरून, वेबसाईट वरून ही सर्व प्रमोशनल सामग्री त्वरित डिलीट करा, काढून टाका. विचार करा, ज्या सेलिब्रिटींच्या एका ट्विटसाठी लाखो रुपये मोजावे लागतात त्यांच्या थेट घराच्या पत्त्यावर FDA ची टीम नोटीस घेऊन पोहोचली. अजय देवगणचे शिवशक्ती निवासस्थान, शाहरुख खानचा मन्नत आणि टायगर श्रॉफचे टायगर श्रॉफ प्रोडक्शन LLP. बॉलिवूडच्या गोटात एकाच वेळी खळबळ उडाली. पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की ज्या अभिनेत्यांचे वर्षाचे उत्पन्न शेकडो कोटी रुपये आहे, त्यांच्याकडे आलिशान गाड्या, बंगले सर्व काही आहे, त्यांना अशा आरोग्याला हानिकारक असणाऱ्या पदार्थांच्या जाहिराती करण्याची गरज काय? याचं उत्तर आहे अतिलोभ, लालच आणि उत्तरदायित्वाचा अभाव. एका रिपोर्टनुसार अशा पान मसाला ब्रँड्सचे जाहिरात बजेट शेकडो कोटींचे असते. एका जाहिरातीसाठी स्टार्सना असे मानधन दिले जाते जे एखाद्या छोट्या चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त असते. पण प्रश्न फक्त पैशाचा नाही तर सामाजिक नैतिकतेचा पण आहे. आज देशातील करोडो तरुण या अभिनेत्यांना आपले आदर्श मानतात. त्यांची केश रचना, त्यांचे कपडे, त्यांचे संवाद कॉपी करतात. जेव्हा त्यांचा हाच हिरो पडद्यावर येऊन एका स्टायलिश अंदाजात त्या पाकिटाची जाहिरात करतो तेव्हा त्या नवोदित तरुणाच्या मनात त्या पदार्थाबद्दल असणारी भीती गळून पडते, निघून जाते. कर्करोग रुग्णालयातील वॉर्ड्स अशा तरुणांनी भरलेले आहेत ज्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या-16व्या वर्षी या व्यसनाला सुरुवात केली. डॉक्टरांच्या मते तो तोंडाचा कर्करोग, ओरल कॅन्सर असो किंवा पोटाचे आजार, या सर्वांमागे या छुप्या जाहिरातींचा मोठा हात आहे. मग कायद्याच्या पळवाटा शोधून या कंपन्या आणि अभिनेते मोकळे का सुटतात? कारण आजपर्यंत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने या छुप्या जाहिरातींच्या मुळाशी जाऊन त्यांना कायदेशीर आव्हान दिलं नव्हतं. तुकाराम मुंढेंच्या या कारवाईने संपूर्ण देशात एक नवा पायंडा घातलाय. जर महाराष्ट्रात ही कारवाई यशस्वी ठरली तर देशातील इतर राज्यांनाही या सरोगेट जाहिरातींवर बंदी घालावी लागेल. या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिलं म्हणजे पडद्यावर दिसणारा प्रत्येक नायक खऱ्या आयुष्यात नायक असतोच असे नाही. पडद्यावर देश वाचवणारे, गुंडांचा खात्मा करणारे अभिनेते जेव्हा अवघ्या काही कोटींसाठी आपल्या चाहत्यांच्या आरोग्याचा सौदा करतात तेव्हा त्यांचा मुखवटा गळून पडतो. आणि दुसरं म्हणजे सरोगेट ऍडव्हर्टायझिंग ही आधुनिक युगातील सर्वात मोठी चालाकी आहे. दारू, सिगारेट, तंबाखू यांवर थेट बंदी असल्यामुळे कंपन्या म्युझिक, CD, सोडा, मिनरल वॉटर किंवा इलायचीच्या नावाखाली आपल्या मूळ उत्पादनाचा प्रचार करतात. एक सुजाण नागरिक म्हणून आपण या चाली ओळखल्या पाहिजेत. तिसरं म्हणजे प्रशासनात तुकाराम मुंढेंसारखे प्रामाणिक आणि कडक अधिकारी असतील तर कितीही मोठा सेलिब्रिटी असो किंवा उद्योगपती त्याला कायद्याच्या चौकटीत यावंच लागतं. मंडळी, आज आपल्या देशातील तरुण पिढी ही आपली खरी ताकद आहे. पण दुर्दैवाने याच तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत ढकलून काही कंपन्या आपले बँक बॅलन्स वाढवत आहेत आणि आपले लाडके स्टार्स त्यांना साथ देत आहेत. आज वेळ आली आहे आपण स्वतःला विचारण्याची, आपण नक्की कोणाला फॉलो करत आहोत? ज्या कलाकारांना आपण डोक्यावर घेतो, ज्यांच्या सिनेमाची तिकिटे काढण्यासाठी रांगेत उभं राहतो, तेच कलाकार जर आपल्या भावी पिढीच्या आरोग्याशी खेळत असतील तर आपण त्यांना प्रश्न विचारणार की नाही? चित्रपटातील हिरोगिरी वेगळी असते आणि खऱ्या आयुष्यातील हिरोगिरी वेगळी असते. खऱ्या आयुष्यात तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी आणि स्वतःच्या कुटुंबाला व्यसनापासून दूर ठेवणारा प्रत्येक माणूस, सामान्य माणूस, हाच खरा हिरो असतो. तर मंडळी, तुकाराम मुंढेंनी घेतलेल्या या धडक निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी या नोटीसला काय उत्तर द्यायला हवे आणि अशा सरोगेट जाहिरातींवर देशभरात पूर्णपणे बंदी घातली पाहिजे का? तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमचे मत ऐकायला मला नक्की आवडेल. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एखाद्या सडेतोड विश्लेषणासोबत. तोपर्यंत बघत रहा राजश्री अनफिल्टर्ड. धन्यवाद.